आज मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि याचं कारण म्हणजे वरळी ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे, उद्घाटन होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित असतील। वरळी ते मरीन ड्राइव्ह हे अंतर आणि हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात कोस्टल रोडमुळे पार करता येणं शक्य होणार आहे। अन्यथा इतर वेळेमध्ये या प्रवासासाठी अर्धा तास, 45 मिनिटं किंवा कधी-कधी 1 तास सुद्धा मुंबईकरांना खर्ची करावा लागतो। येत्या काही दिवसात कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सीलिंगला सुद्धा जोडला जाईल आणि हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राइव्हवरनं थेट वांद्रे परिसरामध्ये प्रवास करणं शक्य होणार आहे। तर हा कोस्टल रोड नेमका कसा आहे आणि या कोस्टल रोडबद्दल मुंबईकरांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। मुंबईकरांना अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे। त्यांचा वेळ जो आहे तो अगदी काही मिनिटांवर आता येऊन थांबलेला आहे। जर साऊथ मुंबईत जायचं असेल तर या कोस्टल रोडचा वापर केला तर पूर्वी जवळपास 25 ते 30 ते 40 मिनिटं लागायची। आता मात्र हा वेळ कमी झालेला आहे। अगदी 10 मिनिटांच्या आतमध्ये आता आपल्याला वरळी मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये जाता येणार आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी मुंबईकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे, आपलं नाव काय, आपण कुठं राहता आणि साधारणपणे आता कोस्टल रोड सुरू होतोय, काय प्रतिक्रिया आहे? मी ॲडव्होकेट अनिल बनसोडे। मी सेशन कोर्ट आणि हायकोर्टला प्रॅक्टिस करतो। या कोस्टल रोडमुळे आहे ना माझे भरपूर वेळ वाचणार आहे अँड आय विल सेव्ह द प्रेशियस टाईम ऑफ द कोर्ट। मला 40 ते 45 मिनटं टू व्हीलरला लागायची आणि 4 व्हीलरला मी ट्रॅफिकमध्ये अडकायचो, पण आता 4 व्हीलरमुळे आहे ना एक तर पेट्रोलची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि मी वेळेवर सेशन कोर्ट आणि हायकोर्टला पोहोचू शकतो। मी काय सांगाल, ज्या पद्धतीने आता ह्या रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, वेळ वाचणार आहे, सर्वसामान्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर्वप्रथम तर मी बॉर्न टू बॉटम इथला आहे। मी हा कोस्टल रोडच्या पहिल्या विटेपासून तर आज लोकार्पण सोहळ्यापर्यंत मी ह्याचा साक्षीदार आहे आणि खरोखर हा एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण आहे, जिथे मी अनुभव असा सांगेन की मोठे हॉस्पिटल हे त्या साऊथ मुंबईत येतात आणि तिथे जाताना माणूस ट्रॅफिकचा फार मोठी समस्या असते। आता ह्या कोस्टल रोडच्या निमित्ताने काही वेळेअभावी काय प्रसंग घडला तर एखादा पेशंट किंवा एखादं काही घटना असेल तिथे पोचताना माणसाला काही त्रास होणार नाही। दुसरी गोष्ट, मंत्रालय किंवा शासकीय जे मोठे ऑफिस आहेत, जर आपल्याला 4 व्हीलरने जायचं असेल तर माणूस आपली 4 व्हीलर असूनही काढत नव्हता, पण आता हा वेळ खूपच वाचणार आहे आणि त्यांनी कनेक्टिव्हिटी ही वाढणार आहे। लवकरच दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होईल आणि त्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून वरळी सीलिंगला जोडलं जाईल। यासोबतच अटल सेतूला देखील लवकरच जोडण्यात येईल आणि त्यामुळं मुंबईकरांचा जो वेळ आहे तो आता वाचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।